बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। उन्हाच्या तप्त झळा सुसह्य करणारी वातानुकूलित यंत्रणा कूलर पंखे यांचा वापर वाढल्याने मुंबईसह राज्यभरात विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे। मुंबईत तर अवघ्या आठवड्याभरात वीज मागणीत 15 ते 17% इतकी वाढ नोंदवली गेलेली आहे। उन्हाचा तडाखा कायम राहिल्यास विजेच्या मागणीत आणखी भर पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो। केंद्र सरकारने जुन्या 29 कामगार कायद्यांचा सार एकत्र करून तयार केलेल्या 4 कामगार संहितांमध्ये राज्य सरकारने काही सुधारणा करून केंद्राकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवलेल्या आहेत। या सुधारणांमध्ये राज्यात असंघटित असलेल्या लाखो गीग कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे। शीव पूर्व पश्चिम भागांना जोडणाऱ्या शीव रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचं काम 15 जुलैपर्यंत पूर्ण करावं असे निर्देश पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी दिलेत। रस्ते काँक्रिटीकरण कामं करताना गुणवत्तेला प्राधान्य द्यावं, तसंच 30 एप्रिल 2026 नंतर कोणतेही नवीन खोदकाम हाती घेऊ नये। रस्त्यांची सर्व कामं दिनांक 31 मे पर्यंत पूर्ण करून रस्ते वाहतुकीला खुले करावेत असे निर्देश आयुक्त अश्विनी भिडेंनी दिले। मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात पुढील आठवडाभर पाणी पुरवठ्यात 5% कपात करण्यात येणार आहे। जलबोगद्याच्या क्लोरिनीकरणाच्या कामासाठी ही कपात करण्यात येणार आहे। त्यामुळे चर्चगेट ते लालबाग परळ वडाळ्यापर्यंतचा भाग आणि पूर्व उपनगरात कुर्ला ते मुलुंडपर्यंत पाणी पुरवठ्यात 5% कपात करण्यात आली आहे। मध्य रेल्वेच्या लोकल सेवेत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठं पाऊल उचलत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल ताफ्यात दाखल झाली। या आधुनिक लोकलची लवकरच संशोधन डिझाईन मानक संस्था यामार्फत सविस्तर चाचणी घेतली जाईल। त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे। मध्य रेल्वेच्या ताफ्यात आणखी एक वातानुकूलित लोकल दाखल झाली आहे। या गाडीच्या चाचण्या सुरू आहेत। चाचण्या यशस्वी झाल्यानंतर ही गाडी लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे। ही लोकल हार्बर मार्गावर चालवण्याचं मध्य रेल्वे प्रशासनाचं नियोजन असून त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे। अनेकदा नोटीसा बजावून देखील मालमत्ता कराची मूळ रक्कम आणि दंडाचे 789 कोटी रुपये थकवणाऱ्या 76 मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। मालमत्ताधारकांनी नोटीसा देऊनही कर न भरल्यानं आता कारवाई करण्याचं पालिकेनं ठरवलं। कोरोना काळात मुंबईकरांना अविरत सेवा देणारे बेस्टचे चालक वाहक विद्युत कर्मचारी आणि अभियंता विभागातील 9077 निवृत्त कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता देण्यात येणार आहे। तब्बल 5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बेस्टनं थकलेल्या विशेष भत्त्याचं वितरण सुरू केलंय। त्यासाठी 29.22 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। मुंबईत मध्य रेल्वेकडून दादर स्थानकात नवीन प्लॅटफॉर्म उभारण्याचं काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे। हा प्लॅटफॉर्म मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गाच्या दरम्यान असलेल्या जागेत बांधण्यात येणार असून त्याचा वापर लोकलच्या संचालनासाठी केला जाणार आहे। या प्लॅटफॉर्मसाठी पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील जागा उपलब्ध करून करण्याची प्रक्रिया सुरू असून ती लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। राज्यातील ऊस गाळप हंगाम अखेर संपलेला आहे। यंदा 1045 लाख टन ऊस गाळपातून 99 लाख टन साखर उत्पादन झाले। राज्यात सरासरी 9.49% साखर उतारा मिळालाय। हंगामाच्या सुरुवातीला 106 लाख टन साखरेचं उत्पादन होईल असा अंदाज असताना हंगामाच्या अखेरच्या काळात असलेला ऊसाला आलेले तुरे यामुळे उत्पादनात घट झाली आहे। कराड तालुक्यातील उंडाळे प्रादेशिक पाणी योजना तब्बल 22 वर्षांनंतर मार्गी लागलेली आहे। 2004 साली मंजूर झालेल्या या योजनेला अखेर गती मिळालेली आहे। कराड इथे झालेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आमदार अतुल भोसले यांनी याबाबत माहिती दिली। छत्रपती संभाजीनगर शहरातील हनुमान चौकात 2 गटांमध्ये वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की एका तरुणानं भर रस्त्यात बंदूक काढत हवेत 2 गोळ्या झाडल्या। सुदैवानं या गोळीबारात जीवितहानी झाली नाही, मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। सातारा, सांगली, कोल्हापूर तसंच कर्नाटक राज्यात जवळपास 20 घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे। सोन्या चांदीच्या मुद्देमालासह कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेनं बुसक्या आवळ्यात लोकेश सुतार असं आरोपीचं नाव आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथे शेतकी संघाच्या संकुलातील दुकानाला भीषण आग लागली आहे। दरम्यान आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। आता एक मोठी बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पश्चिम बंगालच्या प्रचार दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री फडणवीस आज ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात प्रचार करणार आहेत। मुख्यमंत्री आज भाजप उमेदवारांसाठी रोड शो आणि प्रचार सभा घेणार आहेत। तर उद्योग जगातली मान्यवरांशी फडणवीस हे संवाद देखील साधणार आहेत।
भवनापूर ममता बॅनर्जींचा मतदारसंघ आहे। या ठिकाणी ते मराठी मतदारांशी संवाद साधणार आहेत। एंटाला, भवानीपूर, कसबा आणि कोलकाता मतदारसंघात ते प्रचार करणार आहेत। पुढची बातमी पाहूयात। विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये इच्छुकांची धावाधाव सुरू झालेली आहे। विधान परिषदेमध्ये भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढलेली आहे। जुन्यापासून नवे चेहरे देखील परिषदेसाठी इच्छुक आहेत। भाजपमध्ये विधान परिषदेसाठी 100हून अधिक इच्छुक आहेत। तर इच्छुकांची आमदारकी मिळवण्यासाठी आतापासूनच लॉबिंग सुरू झालेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगली कामगिरी केलेल्या आणि पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांनी संधी मिळण्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। जालन्यात प्रेमाच्या नावाखाली तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आरोपीनं मैत्रीच्या बहाण्यानं तरुणीवर मानसिक दबाव टाकत तिला जाळ्यात ओढलं आणि अत्याचार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। गोव्यातील मांड्रेम परिसरात अजुबा मंदिराजवळील लक्झरी कॉटेजमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। आगीमुळे कोट्यावधींचं नुकसान झाल्याची माहिती आहे। स्थानिकांनी तात्काळ मदत करत अग्निशमन दलानं आग नियंत्रणात आणली। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। धाराशिवच्या परांडाचे तहसीलदार निलेश काकडेंची गाडी तहसील कार्यालयाच्या आवारातच अडवून एकानं अरेरावी केल्याची घटना घडली आहे। माझ्या तक्रारीचा निपटारा करा किंवा क्या केला नाही असं म्हणत युवकानं गाडी अडवली आणि अरेरावी केली। या प्रकरणी युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। स्वच्छता अधिभार भरणाऱ्या प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळाकडून आता दिलासा मिळणार आहे। राज्यातील एसटी स्थानकातील सर्व स्वच्छतागृहांचा वापर प्रवाशांसाठी मोफत करण्याचा निर्णय महामंडळानं घेतलाय। स्थानक आगारात दर 4 तासांनी स्वच्छता, पाणपोईची स्वच्छता आणि देखभाल, चालक वाहकांच्या विश्रांतीगृहांमधील सुविधा सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे। माफक दर असूनही लोकल रेल्वेचं तिकीट न काढणाऱ्या बेजबाबदार प्रवाशांची संख्या कमी होण्याची चिन्ह नाहीयेत। गेल्या वर्षीच्या तुलनेत मध्य रेल्वेवरील अशा फुकट्या प्रवाशांच्या संख्येत 10% वाढ झालेली आहे। तर 2025-26 आर्थिक वर्षात मध्य रेल्वेनं 41.10 लाख प्रवाशांवर कारवाई करून 251.91 कोटी रुपयांचा दंड वसूल केलाय। उन्हाच्या तीव्र झळांमुळे एसी, कूलर आणि पंख्याचा वापर वाढल्यानं मुंबईसह राज्यभरात विजेच्या मागणीत मोठी वाढ झालेली आहे। मुंबईत अवघ्या आठवड्याभरात वीज मागणीत 15 ते 17% वाढ झाली आहे। मार्च-एप्रिलमध्ये तापमान वाढल्यानं राज्यात विजेच्या वापराचे नवे विक्रम झाले असून मागणी 30,000 मेगावॅटच्या पुढे गेली आहे। पुणे जिल्ह्यातील जेजुरी इथे नारी शक्ती वंदन पदयात्रा उत्साहात पार पडली। महिलांना निर्णय प्रक्रियेत अधिक हक्क मिळावेत या उद्देशानं आयोजित या पदयात्रेत मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग होता। येवला तालुक्यात ग्राम रोजगार सेवकांनी प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केलंय। मानधन वाढीसह विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन गेल्या 17 दिवसांपासून सुरू आहे। या आंदोलनाचा फटका सुमारे 100 गावातील ग्रामस्थांना बसत असून कामकाज ठप्प झाले। विजेचा शॉक लागून 2 शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नांदगावच्या साकोरा इथे घडली आहे। शिरीष भगवान पठाडे आणि जगदीश तुकाराम खैरनार अशी या शेतकऱ्यांची नावं आहेत। पिकांना पाणी देण्यासाठी पांजण नदीपात्रातील वीज पंप सुरू करण्यासाठी हे दोघे इथे गेले होते। सोलापुरात नागरी सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी विविध कामांची पाहणी केली। नाना नानी पार्क परिसरात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवर उपाय म्हणून मिनी कॅनल तयार करण्यात आलाय। बातमी गोरेगावातल्या नेस्कोमध्ये झालेल्या कॉन्सर्टमधील ड्रग्ज प्रकरणानंतर आता नेस्कोकडून निवेदन जारी करण्यात आलेलं आहे। घटनेतील मृतांबाबत नेस्कोनं दुःख व्यक्त केलेलं आहे। सर्वांची सुरक्षा हेच आमचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं नेस्कोनं आपल्या निवेदनात म्हटलेलं आहे। तसंच घटनेच्या चौकशीसाठी तपास यंत्रणा पूर्ण सहकार्य सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। दुसरीकडे कार्यक्रमासाठी सर्व कायदे आणि नियमांचं पालन केल्याचा दावाही त्यांनी केलाय। तसंच कायदेशीर पदार्थांबाबत झिरो टॉलरन्स धोरण असल्याचं नेस्कोनं स्पष्ट केलंय। दरम्यान कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांवर नियमांचं पालन करण्याची जबाबदारी असल्याचं नमूद करण्यात आलंय।
तसंच ड्रग्ज प्रकरणात नेस्को किंवा कर्मचाऱ्यांकडून कोणताही निष्काळजीपणा नसल्याचा दावा करण्यात आलेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलंच तापलेलं आहे. माजी खासदार सुजय विखे आणि खासदार निलेश लंके यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत. राहुरीत प्रचाराला वेग आला असून दोन्ही नेते आमनेसामने आलेत. खरात प्रकरणावरून विखेंनी काही लोकप्रतिनिधी वादग्रस्त ठिकाणी जाऊन फक्त फोटो काढतात असं म्हणत विरोधकांवर निशाणा साधला, तर त्याला प्रत्युत्तर देताना लंके यांनी विखेच माझे मुख्य प्रचारक असल्याचा टोला लगावत काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दगड मारू नयेत अशी टीका केली आहे. या वादामुळे निवडणूक अधिक रंगतदार बनलेली आहे. जो शीशे के महल में रहता है ना, उसने कभी पत्थर नहीं फेकने का, कारण ते काचेच्या घरात राहतात. निलेश लंके मर्यादा पाळतो, माझा बाप शिक्षक होता, संस्कार पाळतो, नाही तर तुमचं सगळं उघडं केलं तुम्हाला पळती भोई पार आम्ही मग तुमचे सगळे मग पार तुमच्या श्रीरामपूरच्या प्रॉपर्ट्यापासून सगळं काढू. पार तुमच्या विरोधात 2 दिवसापूर्वी कोण SP ऑफिसला गुन्हा दाखल करायला गेलं हे पण का आम्ही काढू शकतो, पण आम्हाला मर्यादा पाळायच्या. तुम्ही तुमच्या पद्धतीने राजकारण करा, समाजकार्य करा, आम्ही आमच्या पद्धतीने करतो. एवढं जाळं पसरून देखील आमचा त्यामध्ये कुठलाही संबंध आढळत नाही, याचंच तुम्हाला लोकप्रतिनिधी आणि एका परिवाराला देखील क्रेडिट दिलं पाहिजे की जिथं ज्या तालुक्यामध्ये, ज्या शहरामध्ये, ज्या भागामध्ये एवढं सगळं पांगलेलं आहे, त्यामध्ये 40 वर्ष असलेला एक परिवार आणि त्या परिवाराचा कुठलाही घटक अजिबात त्या प्रक्रियेत नाही. लोकप्रतिनिधी असा असला पाहिजे. काही लोकप्रतिनिधी प्रत्येक ठिकाणी दिसतात, प्रत्येक कॉन्ट्रोवर्सीबरोबर दिसतात, तसे लोकप्रतिनिधी समाजहिताचे नाही. आणि आता पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. मलेरिया डेंग्यूच्या डासांचा शोध मोहीम पालिकेकडून सुरू करण्यात आलेला आहे. बांधकाम ठिकाणं, झोपडपट्टी परिसराची झाडाझडती पालिकेकडून घेण्यात आलेली आहे. साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागानं कंबर कसली आहे. मुंबई महापालिकेत सुमारे 58,000 पदं रिक्त आहेत. दरवर्षी सेवानिवृत्तीमुळे कर्मचारी संख्या कमी होत चालली असून नव्या भरतीचा वेग कमी असल्यानं तफावत वाढलेली आहे आणि यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येतोय. यवतमाळ जिल्ह्यातील वणी इथे एकच नमो उद्यानाचं भूमिपूजन भाजपचे माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुलवार यांनी केलंय, तर त्याच नमो उद्यानाचं भूमिपूजन उभाटाचे आमदार संजय देरकर यांनी केलं. तर या भूमिपूजन नाट्यावरून आजी माजी आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. बार्शीचे ग्रामदैवत श्री भगवंतांच्या प्रकट दिनानिमित्त भव्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक 28 एप्रिलला बार्शीला जाणार आहेत. हा भगवंत महोत्सव 20 ते 28 एप्रिलपर्यंत असून देशातील नामांकित नाट्य संगीताच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी इथल्याच होणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण परिसरात एक मोठं झाड कोसळलं. या दुर्घटनेत सुदैवानं एक महिला थोडक्यात बचावली. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वंजारी इथे शेतकरी पुरुषोत्तम चौधरी यांच्या शेतात दुपारी अचानक आग लागून मोठं नुकसान झालं. सुमारे 2 एकर क्षेत्रातील पीक या आगीमध्ये पूर्णतः जळून खाक झालं. भाजपा आमदार नरेंद्र मेहता आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यामध्ये वार पलटवार सुरू आहेत. काशीगाव मेट्रो स्थानक परिसरातील सुमारे 30% जमिनीवर आमदार नरेंद्र मेहता यांची मालकी असल्याचा दावा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला होता. प्रताप सरनाईकांच्या विधानाला गांभीर्यानं घेऊ नका, जर खरंच माझ्याकडे 30% जमीन असती तर सरनाईक माझे ड्रायव्हर असते असं वक्तव्य मेहतांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला सरनाईकांनी प्रत्युत्तर दिलंय. ड्रायव्हरला सगळ्या गोष्टी माहीत होतात, त्यामुळे ते निश्चितपणे मला ड्रायव्हर ठेवणार नाहीत असा टोला त्यांनी लगावलाय. सरनाईक साहेब उठसूट ठाण्यावरनं येतात आणि आरोप करतात. आता त्यांना 30% ते बोलतं जागा माझी आहे. 30% त्याची किंमत होते 2 लाख कोटीपेक्षा जास्त. माझ्याकडे कमीत कमी 20-25 चार्टर असले असते. असं
आणि एवढे पैसे असलेल्या सरनाईकला मी कामावर ठेवलं असतं. हे जे शिकवण जे सांगतात ह्याचा अगोदर बापाला दिली असती, ज्यावेळी ते बोलायचं नरेंद्र मेहता मदारी आहेत, मी त्याला तर वॉर्डन ट्रॅफिक वॉर्डन बनवणार, मी त्याला हवालदार करणार, त्यावेळी त्याला संस्कार दिसले नाही का? ते तरी बापाला त्यावेळी शिकवलं असतं तर आजचा दिवस हा आला नसतं. एक गोष्ट मी सांगू का, ते 3 दिवसापूर्वी कुठेतरी ये ठाणे से कोई बेवकूफ आता है और कुछ भी बोलता है, नंतर ड्रायव्हर म्हणून त्यांनी बसायला मला आनंद आहे त्या गोष्टीचा. शेवटी मी सुद्धा गेली अनेक वर्ष रिक्षावर ड्रायव्हर म्हणून काम करत होतो, परंतु शेवटी ते मला ड्रायव्हर ठेवणार नाही एवढं नक्की. याचं कारण असं आहे, मला सगळ्या आतल्या आणि बाहेरच्या गोष्टी सगळ्या ड्रायव्हर असल्यावर कळतील ना, त्यामुळे ते ड्रायव्हर म्हणून तरी मला ठेवणार नाही हे मात्र नक्की. तर भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यामध्ये वार पलटवार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. प्रताप सरनाईकांच्या विधानाला गांभीर्यानं घेऊ नका असं मेहतांनी म्हटलंय. दरम्यान यावर पूर्वेश सरनाईक यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात. या सरकारमध्ये चालत असताना आमच्याच पक्षाच्या आमच्याच सरकारमधले काही आमदार जर आमच्या मंत्र्यांविरोधात, आमच्या ज्येष्ठ आमदारांविरोधात जर कोणी अशा खालच्या पातळीवर टीका करत असेल तर शिवसैनिक युवा सैनिक म्हणून आम्ही शांत बसणार नाही. किंबहुना मुलगा म्हणून तरी माझ्या बापावर जर कोणी काय बोलेल तर ते मी सहन करणार नाही. मी त्या पत्रामध्ये एवढंच सांगितलेलं आहे की मी काय एग्रेसिव्हली त्याचं उत्तर दिलेलं नाहीये, पण प्रेमाच्या माध्यमातून माझ्या ज्या भावना होत्या त्या भावना मी त्या पत्राच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. देर आहे दुरुस्त आहे. वडिलांना सांगा जे बोलेल जबाबदारीने बोला आणि पुरावे सकट बोला. बोलायला काही लागते का? काही बोलायचं आणि करायचं. जे आज तुम्हाला हट झाला ना त्याला, ते आमच्या कुटुंबालाही हट होतं. ज्यावेळेस सरनाईक ट्रॅफिक वॉर्डन बोलतात, हवालदार बोलतात, मदारी बोलतात, त्यावेळेस त्यांच्या घरात वाटलं नाही का? आणि राहिला प्रश्न तो इन्साइड स्टोरी बोलतो ना, तर ऑस्ट्रेलियाची त्याचं इन्साइड स्टोरी आमच्याकडेही आहे. आता संस्कार आम्हालाही तरी शिकू नका तरी, हेच मला आज त्यांना सांगायचं आहे. आणि आता राज्यातल्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यात पुढील काही दिवसात उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिलेला आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्रात 18 एप्रिलपर्यंत, तर मराठवाड्यात 16 ते 18 एप्रिल दरम्यान, विदर्भात 15 ते 19 एप्रिल दरम्यान आणि कोकणात 17 एप्रिलपर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. अनेक भागांमध्ये तापमान लक्षणीय वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन हवामान खात्यानं केलंय. उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी भरपूर पाणी आणि ORS घ्यावं, सैल कपडे वापरावेत, याशिवाय घराबाहेर पडताना टोपी किंवा छत्री वापरावी असं प्रशासनानं सांगितलंय. दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हात जाणं टाळावं असं आवाहन देखील करण्यात आलंय.